मुंबईसह 10 महापालिकांमध्ये गेल्या वेळेपेक्षा जास्त मतदान होण्याची चिन्ह आहेत। मुंबईत 5:30 वाजेपर्यंत 50%हून जास्त मतदान झाल्याची शक्यता आहे, तर इतर शहरांमध्ये मतदानाचा टक्का वाढण्याची चिन्ह आहेत। पहिल्यांदाच युती आणि आघाडीतले पक्ष स्वतंत्र लढत आहेत, त्यामुळे जनतेला पर्याय उपलब्ध झाले असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढल्याची चर्चा आहे। त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार याचीच उत्सुकता लागली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या दिवशी मुंबई फर्स्ट या सामाजिक संस्थेनं केलेली जाहिरातबाजी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। सिने अभिनेता आमिर खान याचं छायाचित्र असलेल्या या जाहिरातीत मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मात्र यामध्ये मुंबईतल्या नागरी समस्यांचे फोटो टाकून परिवर्तन घडवा असंही सांगण्यात आलंय। एवढंच नव्हे तर जाहिरातीत पारदर्शकता हा शब्द ठळकपणे छापण्यात आलाय। त्यावर आक्षेप घेत शिवसेनेच्या वकिलांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, तर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार करणार असल्याचं मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितलंय। आहे ना, आचारसंहितेचा भंग आहे आणि मुख्यमंत्री म्हणजे एक स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्यांनी कायद्याचा एवढा उल्लंघन केलेला आहे की त्यांना आता गृहमंत्री मुख्यमंत्री पदावर राहण्याचा हकच नाही। कारण ते दर दिवस कुठल्या कुठल्या प्रकारच्या आज पण जो त्यांचा एक ऍड आहे प्रत्येक न्यूजपेपरमध्ये आमिर खानचा जो फोटो त्यांनी यूज केलेला आहे तो पण एक आचारसंहिताचे उल्लंघन आहे। उद्या आम्ही जाणार, उद्या आम्ही चुनाव आयोगमध्ये जाणार आणि त्यांच्या विरोधात तक्रार करणार। मुंबईच्या मतदार याद्यांमध्ये कधी नव्हे इतके घोळ आज दिवसभर बघायला मिळाले। मतदार याद्यांमध्ये कमी असल्याचं समोर आलं। 2012च्या 1,02,86,579 मतदार होते, पण यंदाच्या मतदार यादीत 91,80,491 मतदार आहेत। त्यामुळे मतदार यादीतील 11 लाख लोकांची नावं कमी आहेत। मुंबईमध्ये आज मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ बघायला मिळाला। यामुळे लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिले। कफ परेड, सायन्स सारख्या भागांमध्ये अनेकांची नावं मतदार यादीतून गायब आहेत। मानखुर्दमध्ये यादीतल्या फोटोंमध्ये घोळ असल्याचं समोर आले, तर दादरच्या शिवाजी पार्कच्या पॉप्युलर निकेतन या इमारतीतील सर्वच मतदारांची नावं यादीतून गडप झाल्याचं समोर आले। याखेरीज नाशिकमध्ये यादीत गोंधळ असून काही भागात मतदार आक्रमक झाल्यामुळे पोलिसांना अल्प प्रमाणात बळाचा वापर करावा लागला। मतदार याद्यांमधल्या गोंधळामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप शिवसेना आणि काँग्रेसनं केला असून नव्यानं मतदान घेण्याची मागणी केली आहे। मतदार यादीत नाव सापडत नसल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर गोंधळ उडाला। यादीत नाव न मिळाल्यानं अनेक मतदारांना परत जावं लागलं। उल्हासनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांना मारहाण केली। पोलिसांनी या नागरिकामध्ये मतदान केंद्रापासून 100 मीटरमध्ये प्रवेश करण्यावरून वाद झाला। नागरिकांना माझं घर आहे, मला जाऊ दे असं सांगितलं, मात्र पोलिसांनी आडमुठी भूमिका घेतली आणि ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत 100 मीटरच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। मतदार यादीतील घोळाचा फटका सेलिब्रिटींनाही बसला। अभिनेता वरुण धवन मतदानासाठी वांद्रे इथल्या मतदान केंद्रावर पोहोचला, मात्र तिथं मतदान यादीत वरुणला त्याचं नाव नसल्याचं आढळलं। त्यामुळे मतदान न करताच वरुणला माघारी जावं लागलं। मतदार याद्या आणि मतदान केंद्रांमध्ये झालेल्या गोंधळाचा फटका डॉक्टर जयंत नारळीकर यांना देखील बसला। नारळीकर यांचं नाव वेगळ्या तर त्यांच्या पत्नीचं नाव वेगळ्या मतदान केंद्रातील मतदार यादीत आलं होतं, मात्र तरीही डॉक्टर जयंत नारळीकर यांनी सूस रोड येथील मतदान केंद्रामध्ये जाऊन आपला हक्क बजावला। राज्याचे निवडणूक आयुक्त जयेश सहारिया यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला। चर्चगेट इथल्या केसी कॉलेज मतदान केंद्रावर त्यांनी सपत्नीक येऊन मतदान केलं। प्रभाग क्रमांक 226 मधील उमेदवारांसाठी त्यांनी मतदान केलं। मतदानानंतर त्यांनी राज्यातील जनतेलाही मतदानाचं आवाहन केलं। ज्या ठिकाणी मतदार यादीचा घोळ झालाय याला राज्य निवडणूक आयोग जबाबदार नसून ही मतदार यादी केंद्रीय निवडणूक आयोगानं बनवल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला। मुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह धरमपेठ भागातल्या मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी आज नागपूरमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। मुंबई नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात भाजप दुप्पट तिप्पट पटीनं वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संपूर्ण गडकरी कुटुंबानं यावेळी मतदान केलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही सहकुटुंब वांद्र्यामध्ये मतदान केलं। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी वांद्र्यातल्या शाळेत जाऊन सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला।
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुटुंबासह आज दादरच्या बालमोहन विद्या मंदिरात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदारांना मतदानाचं आवाहन करतेवेळी पक्षांना काम करण्याचं आवाहन करणारे फलकही सगळीकडे लावायला हवेत, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. राज ठाकरेंबरोबर त्यांच्या मातोश्री कुंदा ठाकरेही मतदानाला उपस्थित होत्या. दादरच्या प्रभाग क्रमांक 191 मध्ये मनसेच्या उमेदवार स्वप्ना देशपांडे मैदानात आहेत. स्वप्ना देशपांडे माजी नगरसेवक आणि मनसे गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी आहेत. मला असं वाटतं की जसं मतदारांनी त्यांचा हक्क बजावला पाहिजे तसं राजकीय पक्षांनी देखील काम केलं पाहिजे, याची पण होर्डिंग्स लागली पाहिजेत. प्रत्येक वेळेला मतदार त्यांचा हक्क बजावतो, पण राजकीय पक्षांनी त्यांचा कामाचा हक्क पण बजावला पाहिजे. पुढल्या निवडणुकीपासून मला असं वाटतं त्याचीही होर्डिंग दिसायला पाहिजेत की राजकीय पक्षांनीही काम करावं. मतदानाचा टक्का घसरणं कुठच्याही निवडणुकीला हे राजकीय पक्षांनी न केलेल्या कामाचं द्योतक असतं ना. तर ती गोष्ट मला असं वाटतं राजकीय पक्षांनी सुधारली पाहिजे. इकडे मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज प्रभाग क्रमांक 214 मध्ये त्यांनी मतदान केलं. पण पवारांच्या प्रभागात राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही, त्यामुळे पवारांनी नेमकं कुणाला मतदान केलं याची उत्सुकता आहे. शरद पवार यांच्यासोबत त्यांची नात रेवती सुळे हिनंही मतदान केलं. खासदार सुप्रिया सुळे यांची रेवती ही कन्या असून तिचे वडील सदानंद सुळे यांनीही मतदान केलं. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे आणि कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. येत्या 23 तारखेला महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या देशाची लोकशाही प्रगल्भ करण्याकरता, खणखर करण्याकरता आणि समृद्ध करण्याकरता म्हणून ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपलं मत नोंदणी करण्याकरता लोक मतदान करत असतात. मला वाटतं की ही लोकशाहीमधल्या शेवटच्या टप्प्यामधली मतदानाची प्रक्रिया आहे की जिथं महानगरपालिका आणि जिल्हा परिषद याच्यातून मतदान केलं जातं. याच्यातूनच नवीन लीडरशिप तयार होते. सकाळीच आम्ही तिघांनी मिळून मतदान ह्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आणि मशीनसमोर थोडंसं दडपण आलं, कारण एवढे उमेदवार आहेत आणि 3 मशीन आहेत त्या ठिकाणी आणि चौथं बटन दाबल्यानंतरच ते बीप आवाज येतोय. तर मी तर फक्त चिन्हच शोधत गेली, कारण का नाही तर मग खूप वेळ जातो. सर्वसामान्यांसह दिग्गज नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. कृषी विद्यापीठ आवारातील जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्रावर आंबेडकर यांनी मतदान केलं. या निवडणुकीत मुंबईत शिवसेनेला सहानुभूतीचा फायदा मिळणार असून त्यांची कामगिरी सुधारणार असल्याचं भाकीत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलं. शिवाय भाजपला फटका बसवणार असून महाराष्ट्राच्या राजकारणाचे संदर्भ बदलतील असंही त्यांनी म्हटलंय. नागपूरमध्ये नाही, मुंबईमध्ये नाही, पण मुंबईच्या याच्यामध्ये सेनेला थोडी सिंपती आहे, एक दिसते. मला ग्रामीण भागातही थोडीशी सिंपती दिसली आहे. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या जागा चांगल्या राहतील. पण BJP ही पिछेहाटीवरती चालले असे एकंदरीत चित्र आहे. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी कणकवलीतल्या वरवडे गावात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्याबरोबर निलेश राणे आणि आमदार नितेश राणेही उपस्थित होते. त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सपत्नी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. यंदा चांगलं मतदान मुंबईकर करतील असं मत निरुपम यांनी व्यक्त केलं. या वाढत्या मतदानाचा फटका सेना भाजपला बसणार असल्याचा दावा निरुपम यांनी यावेळी केला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर त्यांच्या मातोश्री रत्नप्रभा पाटील, पत्नी भाग्यश्रीताई पाटील, मुलगी अंकिता पाटील यांनी बावडा या गावी मतदानाचा हक्क बजावला. सांगलीमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही मतदान केलं. मतदानानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी सत्ता आणि संपत्तीचा दुरुपयोग करून सदाभाऊ खोत निवडणुका लढवत असल्याचा आरोप केला. एवढ्या कमी वेळात इतका पैसा यांच्याकडे कुठून आला असा सवाल सुद्धा माजी मंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केला. सदाशिव खोत यांचा मुलगा निवडणुकीला उभा आहे आणि या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून संपत्तीचा, बळाचा आणि गुंडगिरीचा वापर किती मोठ्या प्रमाणात केला जातो याचे अनुभव तिथल्या लोकांनी घेतले. या भागात भ्रष्ट मार्गाने निवडून येण्याचा प्रयत्न किती मोठा आहे याचंच हे उदाहरण आहे असं मला वाटतं. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आमची सत्ता तर येईलच येईल, पण फार मोठ्या प्रमाणात लोकांचा त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिसाद आज मिळायला लागलेला आहे.
मतदानाला वराडी मंडळी देखील मागे राहिली नाहीत. रत्नागिरीच्या पानवल गावातील महेश मांडवकर याचं आज लग्न होतं, मात्र त्यानं प्रथम मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. तर दुसरीकडे ठाण्यातल्या दिलीप खाडेचंही 21 फेब्रुवारीला 11:30च्या मुहूर्तावर लग्न होतं, पण खाडेचं लग्न घरही आधी मतदान करायला पोहोचलं. नवरदेवानं करवलीसह मतदान केलं आणि मगच हे वराड लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचलं. तर परेल इथं राहणाऱ्या एका नवरदेवानंही आधी मतदान करत लग्न मंडप गाठलं. मुंबईतील एक ओली बाळंतीण आपल्या 4 महिन्यांच्या बाळाला घेऊन मतदानाला आली होती. तान्हुल्याकडे बघायला घरी कोणी नव्हतं, मात्र म्हणून कृष्णा मिश्रा घरी बसल्या नाही, तर आपल्या बाळाला घेऊन मतदानाला आल्या. छोट्या बाळाला घेऊन रांगेत उभं राहून त्यांनी मतदान केलं. यंदा अंध व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांचं मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. दादरमध्ये 82 वर्षांच्या विजय संजगिरी यांनी त्यांच्या बहिणीबरोबर जाऊन मतदान केलं. या नव्या सुविधेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मुंबईतल्या केला होता, त्यामुळे सर्वच कर्मचारी आवर्जून मतदानाचा हक्क बजावूनच कामावर हजर झाले. पुणेकर महिलांना मतदानासाठी आकर्षित करण्याच्या हेतून चक्क मेहंदी काढण्याचा उपक्रम राबवण्यात आला. बोटावर मतदानाची शाई दाखवून मेहंदी काढली जात होती. त्यासाठी हौशी महिला मतदारांनीही तिथं गर्दी केली. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक संस्थाही पुढे आल्यात. पिंपरी चिंचवडमध्ये SNBP ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं मतदार राजासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं होतं. मतदान करण्यासाठी आज अनेक सेलिब्रिटीही सकाळी घराबाहेर पडले आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. बॉलिवूडच्या स्टार्सनी मतदान करत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. या स्टार्स मंडळीमध्ये अभिनेत्री रेखा, अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर, गीतकार गुलजार, झोया अख्तर, सलीम खान आणि अरबाज खान यांनीही मतदानाचा हक्क बजावला. बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच मराठी सेलिब्रिटीही शूटिंगमधून वेळ काढत मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळाले. मुंबईमध्ये अभिनेत्री रेणुका शहाणे हिनं सकाळीच बाहेर पडत मतदान केलं, तर काहेदिया परदेस फेम अभिनेत्री सायली संजीव हिनंही नाशिकमध्ये कुटुंबियांचं मतदानाचा हक्क बजावला. तर कितीही व्यस्त असलो तरी मतदानासाठी 15 मिनिटं आपण नक्कीच काढू शकतो असं मत व्यक्त करत अभिनेत्री श्रुती मराठेनं पुण्यामध्ये कटारिया हाऊसस्कूलमध्ये मतदान केलं. तर पिंपरी चिंचवडमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं देखील मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. दोघांनी कुटुंबियांचा मतदानाचा हक्क बजावला. शिंदे यांची मुलगी आणि बांदेकर यांच्या मुलानं पहिल्यांदाच मतदान केलंय, तर अभिनेता स्वप्नील जोशी यांनाही मतदान केलं. अभिनेता नाना पाटेकर यांनी दादरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. आतापर्यंत ज्या पक्षाला मत देत आलो त्या पक्षानं साफ निराशा केली, त्यामुळे मी पहिल्यांदाच माझं मत यावेळी एका दुसऱ्या पक्षाला दिलं असं सांगत नाना पाटेकर यांनी प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे असं मत व्यक्त केलं. भारतरत्न सचिन तेंडुलकरनं मतदानाचा हक्क बजावला. वांद्र्यातल्या मतदान केंद्रावर जाऊन सचिननं पत्नी डॉक्टर अंजलीसह मतदान केलं. माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईतल्या वरळी इथं मतदानाचा अधिकार बजावला. माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. पाटील यांनी दादरच्या बालमोहन शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
मिनी विधानसभा अशी ओळख असलेल्या राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज मतदान झालं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज मतदान झालं. 11 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समित्यांसाठी सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार प्रचार यंत्रणा राबवत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जिल्हा परिषदेच्या 654 जागांसाठी 2956 तर पंचायत समितीच्या 1288 जागांसाठी 5167 उमेदवार रिंगणात आहेत. आजच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा मतदानाचा निकाल हा 23 फेब्रुवारीला लागणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.